बघू शकता माझ्या किचनची काय अवस्था झालेली आहे, पसाराने भरून गेलेली आहे. म्हणजे मॉर्निंगला काय झालं, अगोदर मी स्वयंपाक बनवला, सगळ्यांचं जेवण खाणं झालं आणि मी अगोदर मला गोधडी धुवायची होते कारण वातावरण ठीक होतं म्हणून मी अगोदर स्वयंपाक बनवला. नाहीतरी 5 वाजताच मला गोधडी धुवायला सुरुवात करावी लागली असती. पण वातावरण ठीकठाक होतं त्यामुळे मी विचार केला की अगोदर जे रेग्युलर काम आहेत ते आवरायचे. म्हणजे स्वयंपाक तर आपल्याला बनवायचाच असतो, तर ठीक आहे म्हटलं थोडंसं मॉर्निंगला लवकर उठलेली आहे आणि स्वयंपाक झाला, देवपूजा झालेली आहे, सगळ्यांचं जेवण खाणं झालं ना मगच मी गोधडी धुवायला सुरुवात केलेली होती. आरामात मला 1 तास लागलेला आहे. मी आणि दिनेशनं गोधडी बडवून धुवून वरती वाळू घालून आलो. म्हणजे खूपच मेहनत लागली यामध्ये. म्हणजे जेव्हा आपण करण्या अगोदर ना खूप विचार करतो की बाबा कशा पद्धतीनं होणार, पण जेव्हा आपण करायला सुरुवात करतो त्यावेळेस जास्त टेन्शन येत नाही, सगळी कामं आपली सुरळीत होतात. थोडीशी हिंमत दाखवायची गरज असते. जसं आपण किचनचाही पसारा काढलेला होता त्यावेळी ते मला असं झालेलं होतं, अगोदर हिंमतच होत नव्हती की सगळं काढू कधी आणि ठेवू कधी. म्हणजे सगळं बाहेर आणणं, स्वच्छ करणं, किचन स्वच्छ करणं आणि परत नेऊन ठेवणं, थोडीशी हिंमत लागते. आणि बाहेर यांचं काय चाललेलं आहे तर पेरणी चालू आहे. म्हणजे रान तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये पेरणी चालू आहे. दिनेश आणि बाबा काय पेरतात तितकं माहिती नाही. म्हणजे कारवळ, मोहरी हे ते अशी छोटी मोठी वस्तू जी आहे ना ते घालत आहेत. कारण वेगळं काही घातलं तर डुकरं खूप त्रास देत आहेत, काहीच ठेवत नाही. जसं आम्ही अगोदर उडीद वगैरे पेरलेलं होतं पण ते सगळं डुकरंच खाऊन टाकलेले होते, तसं झाले. पण बाबांना करमत नाही, करमणुकीसाठीच हे काम करतात. म्हणजे तिथं काहीतरी पेरल्यानंतर त्याला बघणं, खुरपणं हे ते करणं, त्यामध्ये त्यांचा वेळ जातो. म्हणजे अगोदरपासून बाबा शेतातली कामं केलेली त्यांना करमत नाही आहे म्हणून ते सगळं रान तयार करतात, पेरतात, त्यांचं चालू असतं. आणि मी तर घेतलेलं एक लोटकू, म्हणजे आपल्याला घटस्थापना करते वेळेस लोटकू लागणार आहे, तर ते आलेले होते भैया, तर लोटकू घेतलेला आहे एक. आणि किचनही स्वच्छ झालेली आहे आणि कपडे पण मी वॉशिंग मशीनला लावलेले, जे रेग्युलर कपडे आहेत ते लावलेले आहेत. आणि गोधडी वगैरे हे ते तर मी मॉर्निंगलाच देऊन टाकलेलं आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे. अगोदरचा व्हिडिओ नाही बघितला आता हे बघू शकता, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग समजून जाईल. आणि तसं तर आता 3-4 जे व्हिडिओ आलेले आहेत अगोदरचे सगळे साफसफाईचेच आहेत. म्हणजे दसऱ्याची साफसफाई 1 दिवसात तर होणार नाही आहे, तर 3-4 दिवस झालं मी करत आहे. किचनला मला 2 दिवस लागले, बेडरूमला 1 दिवस, इकडची एक्स्ट्राची रूम 1 दिवस, वरची रूम जिना त्याला 1 दिवस लागलेला आहे. आणि आज नंबर आहे हॉलचा. असं वाटतं की हॉलमध्ये जास्त पसारा राहत नाही आणि झटपट होईल ते, पण तसं झालं नाही. हॉलमध्येही इतकं निघालेलं, पूर्ण दिवस माझा गेला यामध्ये. इथं जे समोर शोकेस बनलेलं आहे फर्निचरचं, तिथं मी खूप सारा, म्हणजे पसारा काही नाही, फक्त मूर्त्या आहेत आणि कुंडे ठेवलेले आहेत. ते सगळं काढून मला स्वच्छ धुवायचं आहे, मगच मी शोकेस व्यवस्थित पुसून घेणार आहे. बघण्यासाठी तर असं वाटतं की छान चमकत आहे, धूळ वगैरे नाही, पण खूप धूळ जमा झालेली आहे. कारण समोरून हवा येते, हव्यासोबत खूप सारी धूळ येते आणि ती धूळ सगळी यावरती बसल्याने एकतर एकदम व्हाईट कलर आहे, लगेच दिसून येतं. रोजच्या रोज मी पुसत असते, तरी पण ह्या अशा पद्धतीने सगळे कुंडे, मूर्त्या मी काढून पुसलेलं नाही आहे. तर आज मी सगळंच पूर्णपणे ते कामं केलेले आहे. शोकेस आणि सगळे हे जे आहेत ना, मूर्त्या आहेत, कुंडे सगळे बाहेर नेऊन ठेवलेत कारण सगळे मला स्वच्छ धुवायचे आहेत. पडदे मी सगळे काढलेले आहेत. आणि आपण जेव्हाही साफसफाई करतो ना त्यावेळी इतकं सगळं काढत नाही, पण दसऱ्याची साफसफाई म्हणलं ना सगळं घरचं कोण आपण स्वच्छ करतो. या निमित्तानं पूर्ण घर छान व्यवस्थित स्वच्छ होतं आणि जे वस्तू नको आहेत ते पण आपण काढून टाकतो. तर इकडे बघू शकता सगळे मी इथले जे हे ठेवलेलं होतं, जसं कुंडे आहेत, मूर्त्या आहेत, सगळे मी टोपल्यात भरून ठेवलेलं आहे. आणि मूर्त्या मी सोप्यावर ठेवलीत कारण एकदम नाजूक असतात, थोडंसंही धक्काबुक्की लागली की ते पडून चुरा होणार आहे म्हणून मी अशा पद्धतीने सोप्यावर ठेवलेले आहेत. आता मी हे पडदे पण काढते, स्टोनचे पडदे आहेत, ते पण स्वच्छ धुवून परत लावणार आहे. आणि इकडचे हे जे पडदे आहेत हे पण मी सगळे काढत आहे. तर पडदे काढल्यानंतर घर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने दिसतं. पडदे आहेत, छान वाटतं, नाहीतर पडदे काढल्याने एकदम भगास वेगळंच वाटत होतं ते. पण आता धुवायचेच आहेत तर मी सगळे काढून घेतलेले आहेत. आणि पडदे सगळे मी परवाच धुवून लावलेले आहेत. तरी पण आता दसऱ्याची साफसफाई धुवलेला असो किंवा नसो सगळंच आपल्याला काढून धुवायचं असतं. तर इकडे सगळेच पडदे मी स्टोनचे पडदे, कपड्याचे सगळेच पडदे मी काढून घेतलेले आहेत. आणि इकडचं जे म्हणजे वरती जाण्याचं दार सोडलेलं आहे मी, तर 2 दार आहेत. बाहेरच्या साईडला गेट आहे आणि इथं मधनं एक दार आम्ही सोडलेला आहे. तर इथे एक पडदा मी लावलेला आहे.
तर सगळे पूर्ण घरचे पडदे मी आज काढलेले आहेत, कारण आज शेवटचा दिवस आहे साफसफाईचा आणि बाहेरचं पोर्च राहिलेलं आहे. त्याचं काही तितकं तामझाम नाही, तर काहीच नसतं, फक्त झाडून मला वरच्या भिंती जे आहेत ना ते व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. पण हॉलमध्ये मी विचार केला की किचनमध्येच खूप पसारा निघतो, बाकीच्या रूममध्ये तितका नाही आहे, तितकं झंझट होणार नाही. पण तसं झालंच नाही आहे. बेडरूममध्ये पूर्ण एक दिवस गेला, तिथं पण नको असलेला सगळा पसारा मी भरलेला होता, कपडेही तसेच आणि ते सगळा पसारा त्या अलमारीमध्ये तसाच जे हाताला इथे ठेवलेलं होतं ते सगळं काढण्यामध्ये पूर्ण एक दिवस मला गेला. इकडची रूम एक्स्ट्राची तिथं पण मी जे हाताला इथे पसारा भरला होता तिथं पण एक दिवस पूर्ण गेलेला आहे आणि वरच्या जिन्यात ते पण पूर्ण एक दिवस गेलेला आहे. आणि हॉलचंही तसंच झालं. आज गोधडी वगैरे मी धुली 10-11 वाजेपर्यंत हे कामं आवरली. लगेच मी हॉलची साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे, कारण आता मी याच्यापुढे साफसफाईची कामं ठेवणार नाही. आज सगळंच पूर्णपणे मला आवरायचं आहे. तर इकडं बघू शकता पर्समध्ये सगळं आणून ठेवलेलं आहे. पडदे आहेत, कुंड्या आहेत, मूर्त्या आहेत, सगळंच इथं आणून ठेवलेलं आहे. सोप्याचे खालचे जे आसन आहेत ते पण मी हातानं धुणार आहे, कारण त्याचे कलर वगैरे जातात. तितके घाण नाही आहेत, तरी पण मला धुवायचं आहे, कारण आता दसऱ्याची साफसफाई काहीच ठेवायचं नाही, आपल्याला सगळंच पूर्णपणे धुवायचं आहे. पायपुसण्या पण मी इथंच आणून ठेवलेल्या आहेत, ते पण मी 15 दिवसाला एक वेळा धुवत असते, तरी पण धुवलेले पायपुसण्याही परत मी धुवायला घेतलेले आहे. तितके घाण काही झालेले नाही आहेत, पण आज पूर्णपणे काढत आहे तर काही ठेवणार नाही आहे. आणि बाबांचं दिनेचं पेरणं झालेलं आहे. तर आता बाबा कोयतं घेऊन ते काहीतरी माती खालीवरी करतात, म्हणजे बी जिथं जिथं वरी पडलेलं आहे ते सगळं बाबांना परफेक्ट जमतं, ते करत आहेत. आणि तोपर्यंत दिनेश आंघोळ करून घेईल, म्हणजे आज आणखीन आंघोळ झालेली नाही दिनेशची. म्हणजे मॉर्निंगला गोधडी वगैरे धुवायचं होतं, लगेच पेरणीचं काम चालू झालं. म्हणजे आजचा रविवार दिनेसाठी खरंच असा झालेला आहे. म्हणत होता मम्मी कॉलेजच ठीक आहे, या सगळ्या कामापुढं खूपच थकलेला आहे, नुसती धावपळ चालू आहे दिनेशची आज मॉर्निंगपासूनच. तर इकडं मी बकेटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे जे पातेलं आहेत ना, हे पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. यामध्ये मी थोडासा निरमा टाकलेला आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि हे पडदे जे आहेत ना, या पाण्यामध्ये निरम्याच्या बुडवून मी चांगल्या पाण्यामध्ये एक वेळा बुडवून घेते, म्हणजे स्वच्छच आहे, जास्त मला काही घासायची गरज नाही आहे, कारण मी 15 दिवसाच्या अगोदरचे पडदे सगळे धुवून लावलेले होते. तरी पण आता जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे, दसऱ्याची साफसफाई आहे, तर कपडे धुवलेले असले तरी पण आपण पाण्यातनं काढून वाळू घालतो. म्हणजे असं म्हणलं जातं, गावाकडे तर खूपच म्हणलं जातं की एक एक कपडा धुवायचा असतो, काहीच ठेवायचं नाही आता यावेळेत. तरी पण नवीन कपडे वगैरे मी काढलेले नाही, जे साड्या वगैरे आहेत नवीन ते काहीच काढलेले नाही मी. जे रेग्युलर यूजचे आहेत तितकेच कपडे मी धुवलेले आहेत, कारण सिटीनं तितकं काही दिसून येत नाही, पण गावाकडे थोडंसं असतं बारीकीचं, तिथं काहीच ठेवलं जात नाही. तिकडे पडदे वगैरे मी काय केलं, अगोदर या निरम्याच्या पाण्यात व्यवस्थित भिजवून घेतला, थोडंसं कुचकरून मी इकडल्या म्हणजे बकेटामध्ये जे पाणी घेतले त्यामध्ये मी व्यवस्थित पिळून ग्रिलवरती ठेवलेलं आहे. जे हे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निचरा होत राहील आणि सगळे पडदे आहेत पाईप्सने सगळं वरती नेऊनच उन्हाला टाकणार आहे. इथं समोरही तितका जागा व्यवस्थित नाही आहे आणि ग्रिलवर वाळू घाल्यानंतर मग रेग्युलर कपडे कुठं घालणार मी, त्यामुळे सगळे वरतीच घालणार आहे, म्हणजे दिवसभर हे वाळत राहतील. तर सगळे अशा पद्धतीने मी पडदे पिळून ग्रिलवरती ठेवलेले आहेत. तर पडदे अगोदर मी धुवून घेतलेले आहेत आणि आता हे सगळे जे आसन आहेत ना सोप्यावरचे, ते सगळे आसन मी भिजू घातले त्याच पाण्यामध्ये आणि थोडंसं ब्रशनं घासणार आहे, कारण कलर जातं त्याचं, त्यामुळे मी जास्त काही घासाघाशी केलेली नाही आहे. आणि मी इथं पोर्समध्येच धुवत आहे, कारण जास्त आपल्याला काही घासायचं किंवा कुचरायचं बडवायचं काही नाही आहे यामध्ये, फक्त ब्रशनं मी हलकंसं घासलेलं आहे आणि पाण्यामध्ये पिळून काढलेलं आहे, म्हणजे 1-2 पाण्यामध्ये. तर अशा पद्धतीने थोडंसंही घासत आहे तर ते कलर जात आहे त्याचा. आणि एकदम कपडा असा आहे ना, एक मखमलचा कपडा जसा असतो तशा पद्धतीने आहे, त्यामुळे जास्त मी काही धुवलेलं नाही, फक्त पाण्यातनं काढल्यासारखंच केलेलं आहे. तर एक वेळा मी या पाण्यामध्ये पिळून घेतलेलं आहे आणि नंतर मी पाणी आणलेलं या पाण्यामध्ये एक वेळा मी व्यवस्थित पिळून घेते आणि इथं ग्रिलवरती ठेवते, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते सगळं निचरा होत राहील आणि हे आसन वाळण्यासाठी भरपूर वेळ लागणार आहे. तर अगोदर मी सगळे आसन स्वच्छ धुवून घेते आणि वरती नेऊन उन्हाला टाकणार आहे, म्हणजे आलट पलट करत तर आपल्याला दिवसभर राहायचं आहे, तेव्हाच हे व्यवस्थित हडकणार आहेत. आणि वातावरणाचं काही नक्की नाही, आता ऊन आहे तर थोड्या वेळात पाऊस यायला सुरू होतं. आणि तसं तर दसऱ्याच्या साफसफाईमध्ये पाऊस हा येणारच येणार, हे गॅरंटी आहे. कारण दररोज पाऊस संध्याकाळी का होईना येतो, पण आज बऱ्यापैकी कडक ऊन आहे, गरमी पण खूप आहे. तर इकडं मी सगळे आसन अगोदर धुवून घेतलेले आहेत आणि आता मी पायपुसण्या धुवत आहे. पायपुसण्यात मी 15 दिवसाला एक वेळा धुवा किंवा 8 दिवसाला एक वेळा धुवा, पाय पुसल्यामुळे खूप लवकर घाण होतात ते. तर छान मी साबण लावून ब्रशनं घासून पिळलेलं आहे 2-3 पाण्यामध्ये आणि ग्रिलवरती ठेवलेलं आहे, कारण व्यवस्थित ते पिळता येतच नाही, खूप जाड असतात. तर ग्रिलवरती ठेवलं, एक्स्ट्राचं पाणी निचरा होत राहील, मग नंतर सगळे वरती नेऊन घालणार आहे.
अगोदर मी सगळ्याच पायपुसण्या धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतर मग हे जे कुंड्या आहेत, फ्लावर आहेत, ते सगळे मी नंतर स्वच्छ धुणार आहे. त्यावरती खूप सारी धूळ बसलेली आहे. तर बघू शकता इकडे सगळ्या पायपुसण्या मी धुवून ग्रिलवरती ठेवलेल्या आहेत. जेही पाणी एक्स्ट्राचं होतं सगळं निचरा झालेलं आहे. आता सगळे हे पायपुसणे आहेत, पडदे आहेत, सगळे वरती घेऊन जाणार आहे. टायमिंग सांगेन तर 12-12:30 वाजलेले आहेत. म्हणजे आज कसा वेळ गेला अजिबात कळलं नाही. मॉर्निंगपासून नुसती धावपळ माझी चालू झालेली आहे. तर सगळे हे मी एका मोठ्या पातेल्यात घेतलेले आहेत आणि सगळे मी एकत्रच वरती घेऊन जाणार आहे. मी अगोदर असा विचार केला की सगळं मी धुवून देईन आणि दिनेश सगळं वरती नेऊन उन्हाला टाकून येईल, कारण एकटीची खूप धावपळ होत होती. पण त्यांना लागलेली मोठं काम पेरणीचं ते आणखीन झालेलंच नाही. मला वाटलं झालं, पण नाही. दिनेश पाणी वगैरे पिला आणि परत गेलेलं आहे. आणखी थोडंसं राहिलेलं आहे त्यांचं. तर असं सगळं मी उन्हाला टाकून आलेले आहे आणि आता जितकं राहिलेलं आहे, फ्लावर वगैरे आहेत म्हणजे कुंड्या आहेत, ते सगळे आता मी धुवून घेते निवांत. म्हणजे आजचा दिवस यामध्ये जाणार आहे. तर या पातेल्यामध्ये मी हे पाणी बनवून घेतले निरम्याचं आणि व्यवस्थित मी मिक्स केलं आणि हे जे कुंड्या आहेत ना त्यामध्ये बुडवून व्यवस्थित घासून घेत आहे. थोडीशी धूळ यावरती बसलेलीच आहे आणि काही दिवसापूर्वी मी हे जे कुंडा आहे किचनमध्ये ठेवलेला होता, त्यामुळे ते खूपच चिकट झालेलं आहे. किचनमध्ये कुठली वस्तू ठेवा ती खूप चिकट होते. तर व्यवस्थित मी घासले आणि काही ते घासण्यामध्ये ना थोडेसे त्याचे फुलं जे असतात ना ते सगळे पाण्यामध्ये आलेले आहेत, म्हणजे निघत आहेत. ते फक्त चिटकवलेले आहेत त्यामुळे तसं झालेलं आहे. तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने मी अगोदर निरम्याच्या पाण्यात व्यवस्थित घासून घेतलेलं आहे. नंतर मी इकडं पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये मी व्यवस्थित हे बुडवून घेतलेले आहेत. तर अशाच पद्धतीने सगळेच मी कुंडे स्वच्छ धुवून घेते. आणि याचे जे कुंडे आहेत ना खालच्या साईडचे ते एकदम व्हाईट कलरचे आहेत. ते पण असे झाले ना एकदम काळपट रंग आलेले आहे, म्हणजे धूळ बसलेली त्यावरती. ते पण व्यवस्थित घासून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मोठा कुंडा आहे, यामध्ये गुलाबाची फुलं आहेत. खूप सुंदर आहे, कलर पण खूप छान आहे. पण मी किचनमध्ये ठेवलेला होता त्यामुळे याचा रंग बेरंग झालेला आहे, एकदम चिकटपणा आलेला आहे त्याला. तर व्यवस्थित घासून हे पण मी धुवलेलं आहे. म्हणजे एक वेळ मी या पाण्यामध्ये निरम्याच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतले, चिकटपणा सगळा गेलेला आहे. नंतर मी स्वच्छ पाण्यामध्ये ते बुडवून काढलेलं आहे. अशा पद्धतीने बघू शकता एकदम छान लालबुंद दिसत आहे ना. अगोदर खूपच धूळ दिसत होती त्यावरती, कॅमेऱ्यामध्ये तितकं दिसून येत नाही, पण खरंच खूप धूळ झालेली होती. तर इकडे सगळेच हे कुंडे वगैरे मी स्वच्छ धुवून घेतले. आता नंबर आहे पडद्याचा. तर अगोदर जे हे प्लास्टिकची फुलं आहेत हे पण मी दाराला लावलेले आहेत. तर ते पण थोडेसे असे झालेले. तर एक वेळा मी स्वच्छ घासून धुवलेलं आहे आणि नंतर मी स्वच्छ पाण्यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे सगळीची पिळून मी उन्हाला टाकणार आहे. बघू शकता जसं पाण्यात मी टाकलं एकदम चिकलासारखे ते झालेले आहेत. पण जसं ते व्यवस्थित हाडकडे गेलं ना, पाणी पूर्णपणे हाडकडे गेलं तर नंतर अगोदरसारखेच व्यवस्थित होतात ते. आणि हे जे स्टोनचे पडदे आहेत ते पण असेच झालेले आहेत. तर हे पण मी व्यवस्थित घासून धुवत आहे. स्टोनचे पडदे मी निवांत धुले, कारण एकही तार तुटलं तर पूर्ण स्टोन गळून जातात त्याचे. तर सगळे मी धुले. आणि तसं तर एक स्टोनचा पडदा त्यामधला तुटलेला आहे, ते व्यवस्थित जुळवता येणार नाही. एकदम ते तारासारखं त्याला ती दोरी आहे, व्यवस्थित काहीच होत नाही. एकही स्टोन गळाला की पूर्णच गळतात असं आहे ते. तर सगळे पायपुसण्या, आसन, पडदे, फ्लावर, कुंडे सगळं मी व्यवस्थित धुलेलं आहे, घासून आणि उन्हाला ठेवलेलं आहे. आणि हे जे कुंडे आहेत ना सगळे एका टोपल्यात भरून ठेवणार आहे आणि उन्हाला ठेवणार आहे. म्हणजे व्यवस्थित पाणी निचरा होत राहील, जास्त उन्हाला ठेवायची काही गरज नाही आहे. फक्त हे झेंडूचे जे आहेत ना, जे रेडीमेड आणलेले त्यामध्ये खूप सारं पाणी धरलेलं आहे, एकदम चिखलासारखे झाले आहेत, म्हणून मी उन्हाला ठेवलेलं आहे. आणि पायपुसणी एक मी इथंच घातलेली आहे, बाकीच्या सगळ्या मी वरती उन्हाला टाकून आलेले आहे. तर अशा पद्धतीने सगळेचे कुंडे यामध्ये भरलेले खूप सुंदर दिसत आहे.
मशीनचे पडदे पण मी इथंच टाकलेले आहेत. अशा पद्धतीनं पाणी निचरा होत राहील. आणि वॉशिंग मशीनमध्ये जे कपडे लावले आहेत रेग्युलर कपडे ते पण मला काढून उन्हाळ्याला टाकायचे आहेत. पण त्या अगोदर मी पोर्स स्वच्छ पुसून घेते, कारण आता कोणी धावपळीनं आलं ना सरळ खाली जाणार आहे. इतका निसरंडा झालेला आहे. एकतर ते सगळं निरमा साबणाचं पाणी पडलेलं आहे, खूपच निसरंडा होतो इथं. तर अगोदर मी पूर्णपणे पुसून घेते. पातेले वगैरे सगळी मी आतमध्ये ठेवून देते आणि अगोदर पोर्स स्वच्छ करून घेते, मग हॉलची साफसफाईला सुरुवात करणार आहे. वायपरनं पूर्ण पाणी पोर्समधून मी ओढून घेतलेलं आहे आणि या वायपरचा दांडा तुटलेला आहे, तरी पण व्यवस्थित चालतं. म्हणजे ते बसतच नाही. आपण जसं पुसायला सुरुवात केली की ते निघतं. बघू शकता पोर्स छान चमकत आहे, कारण निरमाचं साबणाचं पाणी पडलेलं आहे. नंतर मी पुसून घेतलं, छान चमकत आहे. पण वरच्या साईडला साफसफाई राहिली. आता बघू शकता हॉलची काय अवस्था झालेली आहे. हे जे शोकेस आहे पूर्णपणे रिकामं. जसं आपण यामध्ये कुंडे ठेवतो, मूर्ती ठेवतो, खूप सुंदर दिसतं ते. पण जसं रिकाम्याला रिकामं आहे ना, थोडंसं असं वाटतं आहे एकदम भगार दिसत आहे पूर्ण घर, कारण पडदे नाही आहेत ना, कुठलं इथं मूर्ती ठेवलेली ना, कुंडा फ्लावर काही ठेवलेला आहे, त्यामुळे एकदम भगा असं वाटत आहे. पण असं आता साफसफाई झाल्यानंतर सगळं मी परत लावणार आहे. तर दिनेश इकडे घेतले ते जे हवेची मशीन आहे ते घेतलेलं आहे, त्यानं पूर्ण साफसफाई करणार आहे. म्हणजे वरच्या साईडला जे आम्ही मॅट लावलेले गवताचं तिथं खूप सारी धूळ जमलेली आहे, कारण तिथं दररोज हाती जात नाही आणि ती दिसून येत नाही, म्हणून या मशीननं ती व्यवस्थित क्लीन होतं. मशीननं पूर्ण शोकेस स्वच्छ केलेला आहे. नंतर मी ते कपडा दिले कोरडा, कपड्यानं पूर्णपणे पुसून घेत आहे. म्हणजे धूळ खूप जमा झालेली होती, ती सगळी त्या हवेच्या मशीननं पूर्ण त्या प्रेशरनं सगळं निघालेलं आहे. नंतर एक कोरडा कपडा दिलेला आहे, त्यानं दिनेश व्यवस्थित ते पुसून घेत आहे. तोपर्यंत मी कपडे ही सगळी उन्हाला टाकते. म्हणजे कपडे वॉशिंग मशीन राहिले झालंच नाही आहे, ही ती कामं खूप सारी झाली आणि हे राहूनच गेलेलं आहे. टायमिंग बघू शकता, दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. कपडेही धुवून झालेले आहेत. आणखीन मला एक वेळा कपडे मशीनला लावायचे आहेत, कारण खूप सारे कपडे झालेले आहेत. मी थोडेफार हातानं धुले, थोडेफार मशीनला लावलेले आहेत. म्हणजे मशीन आपलं काम करत आहे, मी माझं काम करत आहे. आणि दारही बंद केलेले आहेत, कारण आता सगळ्या रूमा व्यवस्थित क्लीन झालेल्या आहेत. आणि दिनेश इकडे मशीनच्या प्रेशरनं ते धूळ काढत आहे, मग ते आतमध्ये जाणार आहे. तर अगोदर सगळे दारं बंद केले आणि हॉलची साफसफाई सुरू झालेली आहे. तर इकडे सोपे वगैरे सगळे समोर ओढून घेतलेले आहे. आणि साईडनं भीतीच्या कडेनं जे धूळ असते हलकीशी, तिथं दिनेशनं त्या मशीननं पूर्णपणे ती धूळ काढत आहे. आणि हे सोप्याचे जे सीट आहे ते सगळे मी बाहेर घेऊन जाते. खूप धूळ जमलेली आहे यावरती. दिनेश म्हणत आहे की ते हवेनं पूर्ण धूळ निघेल, पण निघणार नाही. पोर्समध्ये नेते आणि व्यवस्थित थोडंसं बडवून ती धूळ काढणार आहे, कारण खूप धूळ जमलेली आहे यावरती, दिसत नाही. पण जसं मी थोडंसं याला अशा पद्धतीनं बडवते ना, ते धूळ खूप निघत आहे. तेच म्हणजे दिनेशसाठी सगळं मी बाहेर नेते, हे काम मी करते. तोपर्यंत तू पूर्णपणे जिथं धूळ आहे तिथं त्या मशीननं ते धूळ काढ. तर मूर्त्या वगैरे मी सोप्यावर ठेवलेल्या होत्या. आता अगोदर मी तिकडच्या रूममध्ये ठेवत्या. खूप नाजूक आहे, थोडासाही धक्काबुक्की लागली की ते पडलं की मग त्याचा चुरा होणार आहे. तर अगोदर ते नेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. सगळे सोप्याचे शीट मी बाहेर नेऊन ठेवलेले आहेत आणि निवाण झटकून मी आतमध्ये आणते. पण अगोदर मी सोपी व्यवस्थित पुसून घेते. दररोज अशी साफसफाई होणार नाही, आपण वरच्यावर करतो, पण खालच्या साईडला अशा पद्धतीने पूर्ण सीट वगैरे काढून साफसफाई रोज होत नाही आहे. इकडे मी लिक्विड आणलेलं आहे, पाण्यात टाकून एक कपडा भिजवून देते दिनेशला. म्हणजे वरचं जे फर्निचरचं जे शोकेस आहे ना, तिथं धूळ खूप जमलेलं आहे वरच्या साईडला. म्हणजे कोरड्या कपड्याने पुसलं ते तितकं डाग वगैरे जात नाही आहेत. पण या लिक्विडच्या पाण्याने व्यवस्थित ते डाग स्वच्छ होतील. तर लिक्विडचं पाणी बनवलेलं आहे. जोपर्यंत दिनेश ते पूर्ण शोकेस पुसून घेतो तोपर्यंत मी सोपे पुसून घेते. म्हणजे अशा पद्धतीने थोडंसं लवकर ही कामं आवरली जातील, कारण आता दुपारची वेळ झालेली आहे. यांना आणखीन टिफिन वगैरे मला पॅक करून द्यायचं आहे.
आणि वरतीही खूप सारे कपडे आम्ही उन्हाला टाकलेले आहेत, जसं पायपुसणे आहेत, गोधडी आहेत, सगळे जाड आहेत. तर त्यालाही आलट-पलट करून ते वाळून घ्यायचं आहे संध्याकाळपर्यंत. तर तीही कामं आहेत. तर दिनेशला म्हटलं अगोदर हे सगळं स्वच्छ करून दे, म्हणजे सगळ्या मूर्त्या वगैरे मी लावून देते इथं, मग आंघोळ करून ते सगळं आलट-पलट करायचं आहे. तर बघू शकता खूप धूळ जमलेली आहे, म्हणजे तितकं कॅमेऱ्यात दिसत नाही आहे. तर दिनेशने शोकेस पुसून घेतलेला आहे, तोपर्यंत मी सोफेही स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. आणि मग ते सीट म्हणजे सगळे सीटही मला झटकून यामध्ये टाकायचे आहेत. बघू शकता आता आतमधून म्हणजे कोणी येणार तर रस्तासुद्धा नाही असं झालेलं आहे. तर अगदी मला हे पटकन आवरायचं आहे, मगच मी टिफिन वगैरे पॅक करते, जेवण करूया. म्हणजे ही सगळी कामं करून भूकही खूप लागलेली आहे आता. तर आता अगोदर मी जेवण करते थोडंफार आवरून, मग नंतर बाकीचा पसारा मी आवरणार आहे. परत वरती जायचं आहे, गोधडी आलटपलट करणं, खूप सारी कामं आहेत, खूप सारी. विचार केला तितका आज कमीच आहे. तर स्टँडवरती थांबून दिनेशने व्यवस्थित स्वच्छ केलेलं आहे सगळं. शोकेस छान चमकत आहे. फक्त मला आता ती मूर्त्या, फ्लावर हे सगळं लावायचं आहे, तर ते नंतर लावून सजवूया. तर बघू शकता इकडं मुलं जी हातात काम घेतात ना, मन लावून करतात. आपल्याला थोडीशी घाई गडबड असते, कारण आपल्याला ते लवकर आवरून दुसऱ्या कामाला सुरुवात करायची असते. पण मुलांचं तसं नसतं. जे काम हातात घेतात निवांत करतात आणि ते एकदम स्वच्छ करतात. तर झालेले छान चमकत आहे ना, खूप छान वाटत आहे. असं वाटत आहे आजच नवीन आम्ही बनवलं, इतकं ते सुंदर दिसत आहे. तर झालेलं आहे शोकेसचं काम. आता पटकन मी हे सगळे जे शीट आहेत ते पण छान झटकून मी सोफ्यावरती टाकून घेते, म्हणजे हे काम होईल. मग नंतर वरती जाणार आहे. तर यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय, टेक केअर.